चौरंगी कसली ही निवडणूक ठरली एकतर्फी। महायुतीचे हिरामन खोसकर 1.25 लाखाचे मताधिक्य मिळवत अभूतपूर्व फरकाने विजयी। महायुतीच्या झंझावातापुढे सर्वच ठरले पालापाचोळा। महायुतीच्या सर्वच घटकांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना लोकसभा निवडणूक निकालाने खडबडून जागा झालेला हिंदुत्ववादी मतदार, लाडक्या बहिणींनी परतफेडीसाठीचा अभूतपूर्व प्रतिसाद आदींसह विविध सकारात्मक बाबी पथ्यावर पडत संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीचा अभूतपूर्व झंझावात पाहायला मिळाला। इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातही या झंझावाताने विरोधकांची दाणादाण उडवली। तर प्रथमच एवढ्या अभूतपूर्व फरकाने महायुतीचे उमेदवार हिरामन खोसकर हे विक्रमी मताने निवडून आले आहेत। प्रारंभी चौरंगी वाटणारी ही लढत अक्षरशः एकतर्फी झाली। जणू पहिल्या नंबरवर महायुती ठरली आहे, फक्त दुसऱ्या नंबरवर कोण यासाठीच उर्वरित उमेदवारांची आपापसात स्पर्धा झाली। महायुतीचे हिरामन खोसकर हे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत। यापूर्वी माजी आमदार सौ निर्मला गावित यांनी सलग 2दा निवडून येण्याचा पराक्रम केला होता। त्यानंतर आता हा भीम पराक्रम आमदार हिरामन खोसकर यांनी केला आहे। याचबरोबर काँग्रेस पक्षाचा सलग 15 वर्षापासून अभेद्य असणारा हा बालेकिल्लाही त्यांनी उद्ध्वस्त केला। सतत मोदी व भाजप शिवसेना विरोधी कौल देणाऱ्या या मतदारसंघाने प्रथमच मोदी भाजप शिवसेनेच्या महायुतीच्या पारड्यात आपली मते भरभरून टाकली आहेत। महायुतीचे हिरामन खोसकर यांनी तब्बल 1.25 लाखाच्या आसपास मते मिळवली, तर प्रतिस्पर्धी काँग्रेस मनसे सह अपक्ष उमेदवारांना काँग्रेस वगळता 25,000चाही पल्ला गाठता आला नाही। विशेष म्हणजे सर्व विरोधकांना मिळालेल्या एकूण मतापेक्षा जास्त मते खोसकर यांनी मिळवत एकतर्फी लढत जिंकली। काँग्रेस पक्षाचे लकी जाधव यांचे प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सभा घेऊनही त्यांना प्रचंड दारुण पराभव स्वीकारावा लागला। काँग्रेस पक्षाच्या पराभवासाठी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच हातभार लावल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या असून विद्यमान आमदार हिरामन खोसकर यांना गद्दार ठरवत काँग्रेस पक्षातून हाकलण्याची मोठी गंभीर चूक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अपरिचित व मतदारसंघाबाहेरील उमेदवार काँग्रेसवर लादून पक्षाचा पराभव प्रारंभालाच निश्चित केला होता। माजी आमदार सौ निर्मला गावित यांना उमेदवारी नाकारण्याची घोडचूक मवियाने केली। परिणामी पक्षाचा येथून सुपडा साफ झाला। अपक्ष उमेदवार सौ निर्मला गावित व मनसेचे काशीनाथ मेंगाळ यांनी येथे एकाकी लढत दिली असली तरी फारसे अनुकूलन वातावरण तयार करण्यात ते कमी पडले। सौ निर्मला गावित यांनी काँग्रेस पक्ष सोडून मोठी चूक केली, तर तीच चूक काशीनाथ मेंगाळ यांनी शिवसेना सोडून यापूर्वी केली होती। पक्ष, विचार, तत्व आणि नेते यांच्यापेक्षा स्वतःला मोठे समजण्याची व मतदार आपल्या मागे फरफटत येतील असे ग्राह्य धरण्याची चूक या उभय माजी आमदारांना भोवली आहे। दरम्यान या निकालाने इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेस, उभाटा, शिवसेना व शिंदे शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आले असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचाच वरचष्मा या दोन्ही तालुक्यामध्ये राहणार आहे। लोकमान्य न्यूज संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ।